आपके हिसाब से कौन सी पार्टी जीतेगी नायकों के अंदर? भाजप. आमदार क्या असतं? राजेश पवार. भाजपा. हो. काय विकास केले का त्यांनी 5 वर्षामध्ये? कोण राजपवार हां. लय विकास केले. आणि उमेद काय ठेवली या तुम्हाला? बाकीचे दोन भाग जे होते त्याने विकास कोणताही केला नाही. खासदारसाठी कोण येणार इथं? बंडू पाटील. अंबडे कस का नाही? बीजेपी नहीं आती. नवीन है. दो भी कांग्रेस. बीजेपी क्यों नहीं? बीजेपी का कैसा है वो राजेश पवार साहब अच्छा है मगर वो ऊपर का किसान के लिए अच्छा नहीं. पूरा वो महिला के लिए 1500 रुपये दे रहा. पूरा बाजार महंगा है. एक फूल वाले आदमी है, उनसे बातचीत करेंगे भाई से. क्या नाम है आपका? सचिन फुलारी. सचिन भाई, आपके हिसाब से कौन सी पार्टी जीतेगी नायकों के अंदर? भाजप. आमदार क्या असते? राजेश पवार. भाजपा. हो. कांग्रेस क्यों नहीं? कैसा 5 साल में उन्हें राजेश पवार साहब खेड़ोपाड़ी में कामा करे. बहुत करे. इधर उधर लाड़के बहनी जो पैसे डाले, जो बुजुर्ग है उसको पैसे डाले, जो योग्य योजना वगैरे बरेच काढले त्यांनी अशी. और खासदार क्या असते? खासदार के असते भाजप सरकार अच्छा काम कर रहा है. भाजप सरकार आ जाता है एक बार. काम कर रहे बोले. हो. और केंद्र में मोदी सरकार अच्छे है. लोगों को बड़े बड़ी योजना, बड़े बड़ी जो किसान है उसको खेत वाले उसको पैसे डाल रहे हैं महीने को अकाउंट को. ऐसे अच्छी योजना ला रही है मोदी सरकार. और क्या उम्मीद रख रहे तुम कांग्रेस से भी या फिर अपने बीजेपी से कि क्या विकास कर रहे हैं? केंद्र में मोदी सरकार है वैसा महाराष्ट्र में मोदी सरकार है ऐसा हमारी उम्मीद है. उम्मीद है. हो. अच्छा, तो मोदी सरकार आया बाद क्या उम्मीद रख रही? विकास क्या तुम नायकों के अंदर, नांदेड़ जिले के अंदर? नांदेड़ जिले से हमारे नायकों में बस स्टैंड नहीं है. ये बस स्टैंड होना हमसे ऐसी बात है. जो बड़े 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 बच्चे, छोटे बच्चे उसको हंसते स्कूल की योजना, स्कूल को ऐसा किसान है उसको खेत की और योजना, जो पानी वो फ्री में दे रहे किसानों को बिल बिजली फुकट में भर ले रहे सरकार. बड़े बड़े योजना ऐसे भाजपा सरकार ला रहे. जैसे कि आप देख सकते, अलग व्यक्ति अलग सोच है. बहुत सारी बातें. ये मौशी को एक बात करेंगे. मौशी, काय नाम आहे तुमचं? प्रयागबाई लोणीकर. अच्छा, तुम्ही कोणाला मतदान देऊ लागले यावर्षी? आमचं इकडे नाही मतदान. मी लोणीच्या ह्यापरे राजेश पवारला काशीला ते नेलेले होते आणि त्याचं मतदान सगळ्यांना कमळाला करावं. लोक नेले नाही तरी त्यांनी एवढी व्यवस्था केली सगळ्याची. त्यांनी हे लोक बैमान होणे की मतदान त्यांना करून त्याला हे खासदारकीचा अधिकार द्यावा. हे सगळ्या गोष्टीचा देखेंगे 20 तारीख के बाद जो भी पब्लिक का रिव्यू है ये वो सच बदलेगा भाजपा के अंदर या फिर कांग्रेस आएंगी, वो पब्लिक के ऊपर डिपेंड है. अपना वोट है, अपना हक है, हम जरूर देना चाहिए. ये एक बात ध्यान में रखिए. मामा, काय नाव है तुमचा? भाऊराव पाटील आणि राय शेळगाव. अच्छा, ये बारी में किसको वोट देने वाले हैं? हां, वोट कोणाला दिला? राजेश पवार साहेबाला. और खासदारसाठी? खासदारसाठी हंबर्डी. अंबडेला. हां, नायगो तर काँग्रेसचा गड आहे असं सगळे म्हणते. अहो ते नाही तर आमचं- काँग्रेसला तुम्ही मतदान? नाही तसं काय म्हणणं का. पण राजेश पवारला आम्ही काय विकास केले का त्यांनी 5 वर्षामध्ये? कोण राजपवार हां. लय विकास केले. लय विकास केले. हां. आणि उमेद काय ठेवली या बाकीचे दोन भाग जे होते त्याने विकास कोणताही केला नाही. पण की 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यानं भरपूर विकास केले. भरपूर विकास केले. आणि पुढचे 5 वर्षामध्ये त्यांनी काय काय तुम्ही उमेद ठेवला त्यांच्यासोबत की हे विकास करा? विकास त्याला करायची लय हौस आहे. त्याला विकास कर बनावं लागणार. त्याला विकास कोणत्या पाणी रस्ते, कोणत्या रोडा, कोणत्या गावातले रस्ते, ते कोणतंही ठेवणार कोण्या कार्यामध्ये त्यानं तयार आहे. त्यानं. तुमची वय किती आहे? म्हणजे वय 75 आहे. 75 आहे. 75. तुम्हाला काय काय स्कीमा पाहिजे तुम्हाला गव्हर्नमेंट कडून? आता काय स्कीमा जे काय देईल स्कीमा चालूच होता की. ते लाडक्या बहिणीचे पैसे चालूच हात. 60 वर्षाचे पैसे येऊ लागले का तुम्हाला? ते लिहून घेतलंय परवा. लिहून घेतले खाली पण येऊ झाले. आता येणार राहतं. खासदारसाठी तुम्ही काय उमेद ठेवला त्यांच्या की ते काय विकास करू त्यांनी? हंबडे साहेब म्हणलेत की त्या मोदी साहेबाचं म्हणणं आहे की मला वरी काही करून नांदेडची वरी पाठवा म्हणून म्हणणं आहे. नायकों के अंदर कौन सी गवर्नमेंट जीतेंगी, कौन सी पार्टी जीतेंगी ये बारी में? राजेश पवार. बीजेपी. बीजेपी काँग्रेस क्यों नहीं? मीनलताई. नाही, हे आपल्याला कार्य चांगले पैसे दिले, कामं केले. हां. राजेश पवार साहेब राजेश पवार साहेब. काय काय विकास केले त्यांनी 5 वर्षामध्ये? रोडा, कोणत्या नाल्या, गावात पैसे असे देऊन चांगले केले. आणि खासदारसाठी कोण येणार इथं? बंडू पाटील. अंबडे कस का नाही? बीजेपी नहीं आती. नवीन हात. नवीन आहे. तो काय उमेद काय ठेवला तुम्ही खासदारला की हे विकास पाहिजे आम्हाला नायगोमध्ये? विकास पाहिजे. क्या विकास होणार? कोणत्या विकासाचं करणारे रोडा
60 साल के पैसे मिलते दवाखाने साठी चालू केले पण मिळाले नाही. मिल रहे नहीं. क्या नाम है मामा तुम्हारा? गजानन धोंडीराम सुपारे, अच्छा, ये बारी में किसको जिता के लाने वाले हैं नायकों के अंदर? काँग्रेस पक्ष के लिए. कांग्रेस को. खासदार क्या हस्ते? खासदार के वो बंडू पाटिल चौहान. दो भी कांग्रेस. रविंद्र पाटिल. बीजेपी क्यों नहीं? बीजेपी का कैसा है, वो राजेश पवार साहब अच्छा है मगर वो ऊपर का किसान के लिए अच्छा नहीं. पूरा वो महिला के लिए 1500 रुपये दे रहा, पूरा बाजार महंगाया. पूरे नाराज है इससे सरकार पे. मान लो कांग्रेस जीत गएंगी तो 100% क्या उम्मीद 100% क्या जीत उम्मीद रख रहे तुम? क्या विकास करना कांग्रेस? कांग्रेस का विकास क्या शेतकरी के लिए अच्छा है. वो एक ही को बार बार वोट देने के लिए वो अपने मन पे कुछ भी कर रहा. अच्छा, एजुकेशन के मामले में विकास हुआ? विकास की एजुकेशन मामले तो नायगांव तो एक नंबर पे है ना. बहुत वो वसंतराव साहब कॉलेज लेके आए, बहुत ये अपने ज़िले में इससे पास ज़्यादा है ना. बहुत बहुत धन्यवाद. जैसे कि आप देख सकते हैं नांदेड़ के अलग अलग व्यक्तियों से हमने बातचीत की. उन्होंने अपने अपने अलग अलग विचार बताए. कई लोगों ने कांग्रेस कहा, कई लोगों ने बीजेपी और कुछ लोगों ने वंचित पार्टी का भी उम्मीद जताई यहाँ पर. ऐसे ही अपडेट्स के लिए हमारे साथ बने रहिए. मिलते हैं अगले पब्लिक रिव्यू में. तब तक के लिए गुड बाय. सब्सक्राइब करें हमारे चैनल को. थैंक्स फॉर वॉचिंग.